वणी येथील कीर्तिनगर भागात एक दिवस वीज पुरवठा बंद झाल्याने तसेच संपूर्ण रात्र अंधारात घालवावी लागल्याने संतप्त महिलांनी वणी येथील अधिकारी कार्यालयात नसल्याने निवेदन दरवाजावर चिटकवत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। या वणी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आल्या होत्या। आम्ही कीर्तिनगर मधून आलेलो आहे निवेदन घेऊन आणि ते साहेबच हजर नाही। आम्ही 3 तासापासून इथे साहेबांची वाट बघतोय, म्हणून आता हे निवेदन आम्ही इथे दरवाजाला लावून देतोय आणि लवकरात लवकर आमच्या लाईटीची काय समस्या आहे यांनी दूर करावी। येथील कनिष्ठ अभियंता कार्यालयात नव्हते, कार्यालय बंद होते। दिनांक 7 जुलै 2024 ला दुपारी 2 वाजेपासून या भागातील वीज पुरवठा बंद पडला होता। वीज पुरवठा बंद झाल्याने या भागातील नागरिकांचे हाल झाले। वीज पुरवठा बंद असल्याने पाण्याची अडचण झाली। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याचे संबंधित महिलांनी सांगितलं। रात्री वीज पुरवठा चालू होणारच नाही असे सांगितल्याने सकाळी अनेक महिला आक्रमक होत कार्यालयात आल्या होत्या। त्यांनी विजेसंदर्भात समस्यांचा पाढा वाचला। अनेक दिवसांपासून या भागात विजेची लपंडाव सुरू आहे। अधिकचा प्रवाह वाढल्याने अनेकांची विजेवरील उपकरणे जळाली आहे। विजेच्या कमी जास्त दाबाने मागील अनेक दिवसांपासून लोक त्रस्त आहेत। तसेच दिनांक 7 जुलै रोजी दुपारी या भागातील डीपी जळाली तेव्हापासून वीज पुरवठा बंद होता। महावितरण कंपनी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता डीपी 8 जुलै रोजी दुपारपर्यंत बसवली जाईल असं सांगण्यात आलं। अनेक दिवसांपासून या डीपीत वारंवार तांत्रिक बिघाड होत होता। ती जळाल्याने या ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात आली असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचं कनिष्ठ अभियंता मुळकर यांनी सांगितलं। संबंधित महिलांना समजावून सांगत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला। यावेळी वैशाली मराठे, रुपाली कासारे, श्वेता दुसाने, सरिता जाधव, वैशाली पवार, गीता चव्हाण तसेच अनेक महिला उपस्थित होत्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।